भाविकांच्या श्रद्धेची लूट करून मंदिराच्या दानपेट्या फोडणाऱ्या एका भामट्याला गुन्हे शाखा युनिट 1 ने सिनेस्टाईल कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक शहरातील मंदिरांमध्ये हात साफ करणाऱ्या या चोरट्यांकडून तब्बल 1,55,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे अमरधाम ते गौरी पटांगण मार्गावर सापळा रचण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून त्याला जागीच पकडले. अटक करण्यात आलेला शुभम उद्धम मगर राणा अशोकनगर सातपूर याच्याकडून रोख रक्कम आणि पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली. पोलिसी चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा करत आपल्या साथीदारांसह पंचवटीतील सांड्यादेवी मंदिर, कालभैरव मंदिर तसेच इतर मंदिरांच्या दानपेट्या फोडून हजारो रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणामुळे पंचवटी आणि गंगापूर पोलीस ठाण्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. देवाच्या नावाने जमा झालेल्या दानावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला असून फरार साथीदारांचा सध्या शोध सुरू आहे. श्रद्धेवर घाला घालणाऱ्यांना कायद्याचा दणका देत गुन्हे शाखा युनिट 1 ने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची छाप उमटवली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.